तुम्हाला माहितीये का, गावोगावी डमरू वाजवत पिंगळा यायचा. आता एवढ्यात ते कुठे पाहायला मिळत नाही, पण आजही आपल्या आजी आजोबांच्या वयातील लोकांना पिंगळ्याचं खूप आकर्षण वाटते. त्यामुळे ते जे काही बोलतात ते खरं होतं. ते पिंगळ्याबद्दल अनेक गोष्टी सांगतात, जसं की पिंगळ्याची जीभ काळी असते, त्यामुळे लोक भविष्य जाणून घेण्याकरता पहाटे आतुरतेने पिंगळ्याची वाट बघत बसायची. आता मनात प्रश्न येतो की आज आपल्याला हे पिंगळे कोठेच पाहायला का मिळत नाही? चला पाहूया. आता पूर्वीची लोक खूप साधी होती. त्यांना पैशा पाण्याचे आकर्षण नव्हते आणि त्याच दीनदुबळ्या लोकांमधला एक होता पिंगळा. लोकांचे भविष्य सांगायचे, असे करू नको, तसे करू नको, वगैरे वगैरे, आणि लोक त्यांना त्या बदल्यात धान्य द्यायचे. पण आजचा काळ जर पाहिला तर त्या पिंगळ्यांना पाहून लोक आपले दार बंद करतात. का तर चोरट्यांच्या भीतीपोटी. आता फक्त पिंगळाच नाही तर वासुदेव, नंदीवाले, बहुरूपी हे लोकही कुठे पाहायला मिळत नाही. आता काळ बदलत चालला आणि त्यांनाही या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की या लोकांच्या मनोरंजनामध्ये आपल्या मुलांचे भविष्य नाही, आणि त्यामुळे हे लोक इतर कामधंद्याकडे वळाले. आपल्यातल्या कोणाला पिंगळा दिसला आहे का?